विठ्ठल 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 हरि ओम। औदुंबरातवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांत सुखास भोगी ध्यानस्थ होनी समस्त चरित्र पाहे अनन्य दो शरण त्यासे इच्छित देता आहे। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महनीय विभूती भगवान श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद सद्गुरुनाथ महाराजांच्या समोर गाणगापूर या महास्थानामध्ये ते द्रोण अत्यंत अहंकारी आणि उन्मत्त ब्राह्मण वेदांवर वाद करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेले आहेत। तिथंच त्रिविक्रम भारतीय आहेत, महाराजांचे काही शिष्यही आहेत। वातावरण थोडंसं वेगळ्या प्रकारचं झालेलं होतं। असामान्य विभूतींच्या समोर कसं वर्तन करावं याची जाणीव काही त्या दोन ब्राह्मणांना होती असं वाटत नाही। आणि म्हणूनच वेदबोध करण्यासाठी म्हणून सद्गुरुनाथ महाराजांनी स्थूलमानानं त्यांना वेदांची महती सांगितली। ती महती सांगत असताना विशेष करून वेदांचा उद्देश, त्याचबरोबर वेदवाङ्मयामध्ये अनुस्यूत असलेली जी तत्त्व आहेत त्या तत्त्वांचं सर्वसाधारण विवरण आणि त्याचबरोबर वेदपठण हे किती अवघड आहे आणि वेदाध्ययनाचा विचार जो आहे तो विचार जरी करायचा म्हटलं तरीसुद्धा ती अत्यंत अवघड बाब आहे असं परोपरीनं सद्गुरूंनी त्या ब्राह्मणांना सांगितलं। पण काय असतं, ज्यावेळी अंतःकरणात विवेक असत नाही, बुद्धीचं संतुलन राहत नाही आणि एखादा विकार अति बलवान होतो तेव्हा सारासार विवेक हा कार्यरत होतच नाही। त्या ब्राह्मणांच्या अंतःकरणातली विशुद्धता जी होती, आधी मुळात विशुद्धता नव्हतीच, पण तरीसुद्धा जे काही त्यांच्या ठिकाणी सत्वगुणात्मक असेल त्याचाही लय झालेला आपणाला दिसतो। आणि त्यांनी प्रत्यक्ष सद्गुरूंना असं सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत वाद हा झालाच पाहिजे आणि त्याचबरोबर आम्हाला जयपत्र आपण द्यायला हवं। वाद तरी करा किंवा जयपत्र तरी द्या, अशा प्रकारचा एकंदर तिथं प्रकार चालू होता। आणि सद्गुरुनाथ महाराजांनीही परोपरीनं त्यांच्यावर कृपा करण्यासाठीच म्हणा, कारण काय आहे, सद्गुरुनाथ महाराज हे कृपामयच आहेत आणि प्रत्येक गोष्ट जी आहे त्यांच्या हातून घडणारी ही
त्यांच्या सहवासात येणाऱ्या आत्मकल्याणाप्रत नेल्याशिवाय राहत नाही. मी एका व्याख्यानात मागच्या सांगितलेलं आहे आपणाला की जरी वाद करायला म्हणून ते आले, भांडणाचा उद्देश होता, जयपत्रासाठी अहंकार होता, तरी सुद्धा महाराजांना जे अभिप्रेत आहे ते काय अभिप्रेत आहे यावर जर आपण विचार केला तर गुरुतत्वच असं आहे की त्या ठिकाणी गकार म्हणजे काय, अंधकार, आणि रकार जो गुरुतला आहे तो तेज. अंधकार नाहीसं करणारं जे तत्व आहे त्यालाच गुरुतत्व असं म्हणतात. 1969 सालची गोष्ट आहे. एकदा पुण्याला चाललो होतो आणि खेड शिवापूरच्या तिथं एक गृहस्थ भेटले. ते गृहस्थ घामानं ओले चिंब झालेले होते. साधारण सकाळी 9-10ची वेळ असेल. दाढी वाढलेली, आपल्याच आनंदात होते, स्वतःशीच हसत होते. आणि सहज तिथे थांबलो आणि त्यांना विचारलं की आपण कोण. कारण चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज त्यांच्या प्रगट होत होतं. अंतःकरणातला जो भाव आहे तोही चेहऱ्यावर प्रगट झालेला होता. आणि एकंदर त्यांची अवस्था जी होती ती उन्मनी अवस्था होती. लोक त्यांना गुरुभक्त महाराज असं म्हणत होते. त्यांना विचारलं की आपण गुरुभक्त महाराज का. ते हसले आणि मला म्हणले दे टाळी. दे टाळी म्हटल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं एकदम यांनी अशा प्रकारचं वक्तव्य कसं काय केलं. तर त्यांच्या मुखातनं जे शब्द ऐकायला मिळाले ते मला मोलाचे वाटतात आणि अजूनही ते शब्द कानात घुमतात. ते म्हणले गुरुची भक्ती जी आहे या भक्तीमध्ये जे समाधान आहे ते अन्य कोणत्याही भक्तीमध्ये समाधान नाही. का म्हणून विचारल्यावर त्यांनी सांगितलं, अरे म्हणले इतर दैवत जी असतात ती संकल्पाशी निगडीत होतात आणि संकल्प सिद्धीसाठी म्हणून ती मदत करत राहतात. पण सद्गुरुनाथ महाराज काय करतात तर शिष्याला करून टाकतात आणि त्याला शिष्य ठेवत नाहीत. तर त्याचं शिर जे आहे ना ते शिवमय करून टाकतात. आता शिष्य या शब्दाचा अर्थ त्यांनी जो सांगितला तो फारच गंमतशीर आणि मनाला भावणारा असा वाटला. ते म्हणले गुरु जसा तेजाचं स्थान आहे किंवा सर्व प्रकारचं अज्ञान जे आहे ते नाहीसं करणारं तत्व आहे, त्याचप्रमाणे शिष्य या शब्दाचा अर्थ सुद्धा फार सुंदर आहे. तो तू जाणून घे. त्यांनी मी अर्थ तुला सांगतो आणि तू लक्षात ठेव असं सांगितलं नाही. तर हा अर्थ तू जाणून घे म्हटले आणि माझा हात दाबला. तर म्हणलं काय अर्थ शिष्य. ते म्हणले शी म्हणजे शिव आणि श शिष्य म्हणजे काय, शिर जे आहे हे शिर शिवमय करून टाकणारा जो काही देह आहे त्याला शिष्य असं म्हणावं म्हटले. म्हणजे शिष्याच्या ठिकाणी अन्य कोणत्याही गोष्टीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सद्गुरुनाथ दक्ष असतात आणि शिष्य सद्गुरूंना पिऊन टाकायला उत्सुक झालेला असतो. तो गुरुमय होऊ इच्छितो. आणि त्यांनी सांगितलं हा बघ म्हणजे माझ्या अंगावर किती घाम आलाय रे. म्हटले हा घाम पुसतोस का तू. मी म्हटलं का आपल्याला घाम आला इतका. कारण तिथं त्या ठिकाणी ते जिथं उभं होते तिथं काही ऊन नव्हतं, काही नव्हतं. तसं सकाळची वेळ असल्यामुळं थोडासा गारवाही होता. पण ते काय म्हणले की सद्गुरूंच्या आठवणीनं माझ्या आत असलेले जे दोष आहेत ना ते घामाच्या रूपानं बाहेर पडतात आणि ते दोष बाहेर माझं शरीर टाकायला लागलेलं आहे.
तेव्हा हा घाम थोडा पुसायला मला तू मदत कर, माझी पाठ पुस. ठीक आहे म्हटलं. आणि एक प्रकारचा आनंद. मनुष्य साधाच होता, फारसे कपडे काही स्वच्छ होते असं नाही, पण चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद होता, डोळ्यात एक प्रकारची चमक होती आणि वाणीतून वाणीतून निघणारं प्रत्येक अक्षर जे होतं ते समाधान देणारं अशा प्रकारचं अक्षर होतं. आपण जो विचार करतो आहोत तो विचार तर जगद्गुरूंच्या बाबतीतला आहे आणि जगद्गुरू हे विचाराच्या माध्यमातनं आकलन होतात असं नाही. तर त्यांना आपलंसं करून घ्यायचं असेल तर भाव हवा, प्रेम हवं. भक्ती मार्गातल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचा वापर त्यांच्या हवेपणासाठी करायला हवा. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जे वातावरण गाणगापूरला होतं ते गाणगापूर या गोष्टीला त्या गाणगापुरामध्ये सद्गुरुनाथ महाराजांच्या समोर हे दोन ब्राह्मण बसलेले असले तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा प्रादुर्भाव काही होत नव्हता आणि त्यांना अभिप्रेत असलेली जी वेदविद्या आहे ती वेदविद्या आणि त्या वेदविद्येवरचा जो काही उभयतांचा संवाद आहे, संवाद आपण त्याला म्हणायचंच नाही तर चर्चा असं म्हणायचं. ही चर्चा काही पुढं चालायला तयार होईना. सद्गुरूंनी सांगितलं त्याला स्थूलमानाने की वेदांचं काय महत्त्व आहे आणि वेद शिकणं कसं अवघड आहे. व्यासाचं उदाहरण दिलं, व्यासाच्या शिष्यांची उदाहरणं दिली, भारद्वाजाचं उदाहरण दिलं, ब्रह्मदेवाचं वक्तव्य सांगितलं, तरीसुद्धा ते ब्राह्मण काही ऐकायला तयार होईना. हे पाहिल्यानंतर मात्र सद्गुरूंना असं वाटलं की यांना नीट बोध होण्यासाठी यांचे हे देहच निकामी करायला हवेत. गुरुचरित्रामध्ये जो उल्लेख आहे तो उल्लेख असा आहे की त्यांना महाराजांनी शाप दिलेला आहे. पण संतांचा शापसुद्धा अनेक गोष्टी करत असतो. त्यातली पहिली गोष्ट जर कोणती असेल तर तो ज्ञानाचं उत्कीलन होण्यासाठी उपयोगी पडतो. दुसरी गोष्ट कोणती असेल तर शापास पात्र बनण्यासाठी जे त्यांच्या हातनं कर्म घडलेलं असतं त्या कर्माचा क्षय होण्यासाठी त्या शापाचा उपयोग होत असतो. तिसरी गोष्ट अशी असते की त्या शापामुळं अकारण अहंकारयुक्त अशा प्रकारचं जे बुद्धितत्व कार्य करत असतं त्याला निकामी केलं जातं. चौथी गोष्ट अशी असते की त्या शापामुळं मानव्याची मेघडंबरी जी असते ती सुशोभित होण्यासाठी त्या देहाला पुन्हा काहीतरी कर्म एक वेगळ्या प्रकारचं लावलं जातं, त्याला पुनर्जन्म दिला जातो आणि त्यातून एकंदर समाजधारणेला ते उपयोगी कसे होतील हाही विचार त्याच्यामध्ये अभिप्रेत असतो. तो शाप जो आहे तो शाप हा वराने युक्त असतो आणि हा शाप जो आहे तो सामान्य साधकाला त्याची अवस्था जी आहे, साधक असेल तर त्याची अवस्था अधिक संतुलित करतो आणि जर अत्यंत प्रतिगामी अशा अवस्थेमध्ये तो असेल तर तो शाप त्याची अवस्था बदलायला कारणीभूत ठरतो. असं त्या शापामध्ये सुद्धा वैभव असतं. सद्गुरुनाथ महाराजांनी विचार केला म्हणजे काही ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही ऐकतच नाही तर त्यांनी पुन्हा सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्रामध्ये 1-2-3 उदाहरणं दिली. बाबांनो अजून ऐका तुम्ही, अहंकारामुळं बाणासुराचं काय केलं, कौरव जे होते त्यांचं काय झालं याचा विचार करा आणि हा अहंकार तुम्ही सोडून द्या आणि सत्वयुक्त व्हा आणि वेदविद्येला किंवा वेदांना वेदो नारायणाला आपण अत्यंत विवेकाच्या माध्यमातनं
आणि शरणागत अवस्थेतून भावत राहा, वेदावर प्रेम करा आणि शांत व्हा, जयपत्राच्या नादी लागू नका. असा सद्गुरूंनी उपदेश केला तरी सुद्धा ते ऐकेनात म्हणल्यावर काय, तर जगत व्यवहार धुरीण अशा प्रकारचे सद्गुरू आहेत. इतकंच नव्हे तर चराचरावर त्यांची सत्ता आहे आणि त्या सत्तेचा वापर लोककल्याणासाठी, केवळ लोककल्याणासाठी नाही तर जीवकल्याणासाठी करणं हे त्यांचं प्रमुख कार्य आहे. आपल्या सांस्कृतिक वाङ्मयामध्ये सुद्धा एक काळ असा होता की अशा प्रकारचे वादविवाद होत असत आणि हे जे वादविवाद आहेत त्यातून जय पराजयाचे भाव पोचले जात असत. शंकराचार्यांच्या बाबतीत हीच घटना घडलेली होती. मंडन मिश्राशी जेव्हा त्यांनी वाद केला आणि त्याला जेव्हा पराभूत केलं आणि आपलं जे तत्त्वज्ञान आहे, अद्वैत तत्त्वज्ञान, ते प्रस्थापित केलं. ते प्रस्थापित करत असताना सुद्धा आचार्यांनी जो विवेक प्रगट केलेला आहे आणि जे त्यांचं वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचं जर रहस्य आपण जाणायचा प्रयत्न केला तर एकंदर सत्वगुणाच्या संतुलनासाठी आणि विवेकाच्या प्रतिष्ठापनेसाठी म्हणूनच त्यांनी वक्तव्य केलेली आहेत असं आपणाला जाणवेल. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांनी असं ठरवलं की यांना जर असं कळतच नाही तर त्यांना बोध करण्यासाठी म्हणून काहीतरी एक वेगळी घटना घडणं आवश्यक आहे. वेगळी घटना घडणं आवश्यक आहे असं त्यांच्या मनात आलं असेल किंवा नसेल, पण गुरुचरित्रातले अध्याय जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं आढळतं की 26व्या अध्यायामध्ये वेद विवरण आहे आणि 27व्या अध्यायामध्ये तिथं ही सगळी बैठक चालू असतानाच अचानक मठाच्या दारावरनं म्हणा किंवा त्या जागेवरनं तिथून एक मोळी विका निघालेला होता. आता मोळी विकणारा माणूस, त्याचा आणि वेदांचा संबंध काय? काहीच संबंध नाही. किंबहुना ज्ञान विज्ञानाच्या वार्ता करणं हे त्याचं काम नाही. केवळ देह पोषण करणं, उदर भरणं, संसार नीट करण्याचा प्रयत्न करणं तो होतच नसतो, कारण अत्यल्प उत्पन्न त्यांचं असतं. त्यांना हाल काबाड कष्ट हे त्यांच्या वाटणीला आलेलेच असतात, पण आनंदानं भोगत असतात. हा आपला निघालेला होता आणि सद्गुरूंची कृपा दृष्टी आहे ही त्याच्यावर पडली. ती पडल्यानंतर त्यांनी एका शिष्याला सांगितलं, जा रे त्यांना हाक मारून आण. खरं पाहता आपण पहा की गुरुलीला सुद्धा अशी असते की शिष्याला सांगणं, त्याला हाक मारायला लावणं या गोष्टी त्यांना करायची गरजच नाही. तर विचार आल्यानंतर त्यांच्या पण लौकिक व्यवहार कोणताही त्यांनी सोडलेला नाही आणि चमत्कार ऊट की सूट चमत्कार करणं हे सद्गुरूंनाही पसंत नाही. त्यांनी त्या मोळी विक्याला हाक मारली आणि विचारलं, बाबा तू काय करतोस? काही नाही म्हणला, हा मी सामान्य व्यवसाय करतो आणि याच्यावर माझं जीवन चालू आहे, पोट भरणं. असं म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, शिष्याला सांगितलं, अरे म्हणजे एक 7 रेषा काढ. 7 या आकड्याला फार महत्त्व आहे. अंकशास्त्राचा विचार जर आपण केला, आकडेशास्त्राचा, तर 7 हा आकडा काय आहे तर तो ज्ञानप्रधान आहे. अज्ञानाचं उत्कीलन करण्यासाठी उपयोगी पडणारा आकडा म्हणून 7 या आकड्याला म्हणून 7 रेषा काढायला सांगितल्या. 7 रेषा काढायला सांगितल्यावर शिष्याने काय केलं, आपला दंड महाराजांनी त्याच्या हातामध्ये दिला आणि जमीन होती, रस्ता होता, त्या रस्त्यावर म्हणले 7 रेषा काढ. त्यांनी 7 रेषा काढायला सुरुवात केली. मोळी विक्या आपला बघत होता, काय चाललंय त्याला कळत नव्हतं. परिस्थिती फार विचित्र झालेली होती. एकीकडे या ब्राह्मणांचा उत्साह वादासाठी म्हणून वाढत होता, एकीकडे सद्गुरू अत्यंत शांत चित्तानं आत्मावस्थेमध्ये
जरी बोलत असले तरी त्यांच्या अवस्थेचा भंग होत नसतो, आत्मावस्थेमध्ये आहेत. त्रिविक्रम भारती जो आहे तो शरणागतच आहे, प्रेममय झालेला आहे. अंतःकरणात सद्गुरूंच्या शिवाय दुसरा विचार त्याच्या नाही. आणि अन्य शिष्य जे सद्गुरूंचे तिथं असतील त्या शिष्यांच्या मनात सुद्धा आपले सद्गुरुनाथ महाराज आता काय लीला करणार आहेत हे जणू काही त्यांना जाणून घ्यायचं होतं. शिष्यानं 7 रेषा काढल्या आणि या रेषा काढल्यानंतर त्या मुळीविक्याला सद्गुरुनाथ महाराजांनी सांगितलं, तू एक एक रेषा ओलांडून पुढे यायचंच. अर्थात आदेश सद्गुरूंचा होता. खरं म्हटल्यावर आपण पहा की अशा लोकांना आदेश करणं सुद्धा अवघड. एखाद्या वेळेस तो उडी मारूनच पुढं आला असेल, म्हणजे त्याला ते पुढे येणं मागं जाणं हे सुद्धा जमणं कठीण. कारण त्यांना सरळ ऑर्डर फॉलो करणं, जो हुकूम दिलेला आहे तो हुकूम नेटकेपणानं आचरणात आणणं तेही शक्य नव्हतं. त्यांची चाल सुद्धा वेगळी असते बघा. त्यांच्या अवस्थेत ते चालत असतात, आपापली अवस्था जो तो भोगत असतो. अशा अवस्थेमध्ये सद्गुरूंनी त्याला सांगितल्यावर एक रेषा त्यांनी ओलांडली. ओलांडल्यावर त्याला विचारलं, तुला काय वाटतंय आता? तो म्हणला, मला काय ती वेगळंच वाटायला लागलं. गुरुचरित्रात हे लिहिलेलं नाही, हे माझ्या पदार्थ मी आपणाला सांगतो. तो म्हणायला लागला की मला काय ते वेगळं वाटायला लागलं. असं जरी लिहिलं नसलं तरी आपण अनुमान करायला काही हरकत नाही. आपलं हे अनुमान चुकेल असं मला वाटत नाही. वेगळं वाटायला लागल्यावर म्हटल्यावर काय वाटतंय तुला? काही नाही म्हणले, माझा मागचा जन्म मला आठवल्यासारखं होतं. मग आठवल्यासारखं होतंय म्हटल्यावर तू कोण होतास? तू कोण होतास म्हणून म्हटल्यावर त्यांनी तो जन्म सांगितला. तो प्रत्येक जन्म मी काही इथं सांगत बसत नाही आपणाला. मग म्हणजे आता आणखी एक रेषा ओलांड. ती ओलांडल्यावर त्याला विचारलं, बाबा आता काय वाटतंय? काही नाही म्हटलं, मी अमक्या जन्मात अमुक होतो. पुन्हा दुसरा जन्म आठवला. तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे 6 जन्म त्याला आठवले सद्गुरूंच्या कृपेनं. अर्थात आपणाला मुद्दाम सांगावंसं वाटतं की महायोगी जे असतात किंवा योग माध्यमातनं ज्यांचं तपाचरण झालेलं असतं, त्या तपाचरणातनं जर विशुद्धतेचे संकल्प झाले तर ते संकल्प समोरच्या देहामध्ये प्रस्थापित करून त्या देहाच्या ज्या अवस्था आहेत त्या देहातल्या बुद्धितत्वाला जाणवून देता येतात असं योगाचं अधिष्ठान सांगतं. त्यानुसार त्याचे 6 जन्म त्याला आठवले आणि 7वा जन्म जेव्हा 7वी रेषा त्यांनी ओलांडली तेव्हा त्यांनी सांगितलं, नाही मी या जन्मामध्ये ब्रह्मकर्म करत असे, मी ब्राह्मण होतो. मग मी ब्राह्मण होतो म्हटल्यानंतर हे जे 2 द्विज होते वादविवाद करायला आलेले, त्यांना एकदम आश्चर्य वाटायला लागलं. कारण काय असतं की एखाद्या गोष्टीचा अभ्यास झाल्यानंतर त्या माणसाच्या ठिकाणी जर विवेक नसेल तर त्याला असं वाटायला लागतं की आपण सर्वच काही जाणतो. प्रत्येक विषयामध्ये मनुष्य देहाला गती असतेच असं नाही. कारण विश्वच इतकं प्रचंड आहे की ती अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि सद्गुरू तर त्या अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहेत, अधिकारी आहेत. इतकंच नव्हे तर ते गुरुतत्व जे आहे ते त्यांच्या ठिकाणी पूर्णतः असल्या कारणानं त्यांनी त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी केवळ त्याला 7 रेषा ओलांडाय लावून संकल्प सुद्धा त्यांना करावा लागला असेल असं वाटत नाही. कारण त्यांचं आत्मवैभवच इतकं मोठं आहे. 7 रेषाचा प्रकार का केला त्यांनी याचा जर विचार केला तर आपणाला असं आढळून येईल की कोणत्याही गोष्टीची प्राप्ती होण्यासाठी काहीतरी श्रम घडावे लागतात आणि काहीतरी कर्म असल्याशिवाय त्या कर्माचं जे फळ आहे ते प्रचितीला येत नाही.
ते सत्कर्म असो वा दुष्कर्म असो, फळ ही कर्म म्हटल्यानंतर फळ तिथं आलंच. मग आता या सर्वसामान्य मोळी विचाराला 7 जन्म आठवायला लावायचे, मग त्यासाठी काहीतरी थोडं कर्म करायलाच पाहिजे की हे सहज कर्म त्यांनी करायला लावलं आपल्या कृपेने. एक रेषा ओलांडायला लावली म्हणजे काय, जसं आपल्याला समजा कुठल्या तरी गावाला कुठल्या तरी अधिकाऱ्याला भेटायला जायचं असेल तर हजारो मैलाचा प्रवास आपण करतो, पण महाराजांनी काय केलं, 7 रेषेत भागवून टाकलं. त्याला प्रवास जन्मोजन्मीचा त्याचा जो प्रवास आहे हा 7 रेषेमध्ये सद्गुरुनाथ महाराजांनी घडवून आणला. आणि 7व्या रेषा ओलांडून तो आल्यानंतर तो म्हणला, मी ब्रह्मकर्म करीत असे, मला ज्ञान आहे वेदांचं, वेद व आपलं माझा अभ्यास झालेला आहे ब्रह्मकर्माचा. असं म्हटल्यावर महाराजांनी काय केलं, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं की त्याला विभूती लाव म्हटलं. विभूती म्हणजे भस्म. भस्माचा महिमा अपार आहे, तो पुढे येणारच आहे. विभूती लाव म्हटल्यावर तो शिष्य गेला आणि त्यांनी त्या मोळी विक्याला विभूती लावली. विभूती लावल्यानंतर त्याच्या ठिकाणी ज्ञानप्रकाश जो आहे हा ज्ञानप्रकाश प्रगट झाला. ज्ञानप्रकाश प्रगट झाल्यानंतर मग काय घटना घडली असेल याविषयी आपण जो विचार करायचा आहे तो पुढल्या प्रवचनामध्ये विचार करू आणि सद्गुरुनाथ महाराजांची आठवण करून या ठिकाणी आत्ता थांबूया. सद्गुरुनाथ महाराज की जय.